एकीकडे ईव्हीएमच्या नावानं बोंबाबोंब करायची, एकीकडे पहिल्या दिवशी आम्ही शपथ घेणार नाही असं सांगायचं आणि पुन्हा एकदा शपथ घ्यायची, ही सगळी दुटप्पी भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला कळल्यामुळेच ते 40 की 45 पर्यंत पोहोचलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी दुटप्पी भूमिका असल्यामुळं आता महाविकास आघाडीमध्ये देखील फूट पडायला लागलेली आहे. हे काल समाजवादी पार्टीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे. त्याच्यामुळे इकडे सांगायचं की ईव्हीएम वाईट आहे, ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड आहे आणि तीच मतं ज्यावेळी लोकसभेला यांच्या खासदारांना पडली त्यावेळी ईव्हीएम चांगलं होतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या दुटप्पी भूमिका आहेत. लोकांची माथी भडकवायची, फेक नरेटिव्ह सेट करायचे आणि पराभव न स्वीकारता जनतेला वेगळ्या मार्गानं काहीतरी ब्रीफ करण्याचा प्रयत्न करायचा, हा विरोधकांचा एक उद्योग बनलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून गेले 3-4 दिवस या सगळ्या गोष्टी चालू आहेत. शपथविधी काल जरी झाला नसला तरी आमदारकीची शपथ ते आज घेतील याची आपण अपेक्षा करूया आणि आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळेल की काल घेतलेली भूमिका ही आज त्यांची कशी बदललेली आहे. शरद पवारांनी आज मरकडवाडी या गावामध्ये पोहोचलेले आहे आणि काल त्यांचं एक वक्तव्य आहे की 80 लाख मतं मिळून काँग्रेसला फक्त 15 आमदार मिळतात आणि एनसीपीला 58,000 लाख मतं मिळून त्यांचे 41 आमदार होतात. हा सगळा चमत्कारच आहे. आकडेवारीवरती शंका आपल्याला माहिती असेल, आपल्याच माध्यमातून आम्ही स्क्रीनवर बघत असतो किंवा वाचत असतो. मागच्या वेळी ज्यावेळी 78 लाख मतं पडली होती त्यावेळी देखील माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला होता. 58 लाख मतं ज्यावेळी पडली होती त्यावेळी एनसीपीचे किती खासदार निवडून आले होते हे देखील आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे नियम लावताना मागच्या खासदारकीच्या निवडणुकीला एक नियम आणि विधानसभेच्या निवडणुकीला एक नियम, नांदेडमध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये खासदार जे निवडून आले त्याच्याबद्दल ते काय बोलत नाही, तिथं ईव्हीएम चांगलं होतं. हरियाणामध्ये यांचं सरकार आलं तिथे ईव्हीएम चांगलं होतं. कर्नाटकमध्ये यांचं सरकार आलं तिथे ईव्हीएम चांगलं होतं. सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी पिटिशन दाखल केलं गेलं तेव्हा सुप्रीम कोर्टाने स्पष्ट असं म्हटलंय की ज्या ठिकाणी निकाल फेव्हरेबल लागतात तिथलं ईव्हीएम चांगलं आहे आणि ज्या ठिकाणी ईव्हीएमवरनं निकाल आपल्या विरोधात जातात त्यावेळी तिथे ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी गडबड आहे अशी शंका कायमस्वरूपी उपस्थित केली जाते आणि पिटिशन माझ्या माहितीप्रमाणे 1 दिवसामध्ये ती नाकारण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आता कुठचाच विषय नाही, कारण शेतकऱ्यांना आम्ही न्याय देतोय, लाडक्या बहिणींना आम्ही न्याय देतोय, युवकांना आम्ही न्याय देतोय, उद्योग महाराष्ट्रामधनं गेले म्हणून सांगणाऱ्यांना उद्योग किती आले हे देखील आम्ही दाखवून दिलेले आहेत. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीमध्ये महायुतीचं सरकार पुढाकार घेऊन महाराष्ट्राची विकासात्मक जडणघडण करते याच्यासाठी हा पोटसूळ उठलेला आहे आणि म्हणूनच आता ईव्हीएमवर खापर फोडलं जातं. मराठी भाषकांच्या महामेळाव्याला महाराष्ट्रातल्या नेत्यांना बंदी घालण्यात आली. बेळगावमध्ये हा महामेळावा होणार आहे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने हा महामेळावा घेतलेला आहे. मात्र उद्यापासून सुरू होत असून आजपासूनच मराठी नेत्यांना महाराष्ट्र नेत्यांना त्या ठिकाणी बंदी आहे. काय वाटतं? कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसची पहिल्या दिवसापासूनची रणनीती अशी आहे की सीमा भागाचा प्रश्न हा सुटता कामा नये आणि त्या भूमिका कायमस्वरूपी स्वतःबरोबर ठेवून कर्नाटकमधलं सरकार, काँग्रेसचं सरकार हे काम करतं. महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी काय की सीमा भाग जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे. जो सुप्रीम कोर्टामध्ये जे पिटिशन दाखल आहे त्याचा निकाल झाला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्राचं सरकार हे सीमा भागातल्या जनतेबरोबर आहे हे आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे. मी देखील अनेक वेळा सीमा भागामध्ये जाऊन आलेलो आहे आणि अशा पद्धतीची मराठी नेत्यांना जर बंदी घातलेली असेल तर त्याचा मी जाहीरपणानं निषेध करतो. राहुल गांधी सुद्धा मरकडवाडीला जातील अशी शक्यता व्यक्त केली जाते. शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते आज त्या ठिकाणी पोहोचलेले. कुठेतरी येत्या काळामध्ये ईव्हीएम विरोधी वातावरण निर्मिती करण्यासाठी म्हणून हे सगळं केलं जातंय असं वाटतं? ईव्हीएम विरोधी वातावरण निर्मिती करण्यापेक्षा जे अपयश आलेलं आहे ते अपयश झाकण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं खापर ईव्हीएमवर फोडलं जातंय. आपण जर बघितलं तर प्रियांका गांधी ज्या मतदारसंघातून निवडून आल्या त्या मतदारसंघामध्ये काय बॅलेटवर मतदान झालेलं नव्हतं ना. त्या मतदारसंघामध्ये देखील ईव्हीएमवरच मतदान झालेलं होतं. मग ते कसं काय चाललं? त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीला जे पूर्ण नाकारलेलं आहे त्या नाकारल्यानंतर आपण काहीतरी करतोय. आपण जे नाकारले गेलेलो आहे ते ईव्हीएममुळे गेलेलो आहोत असं दाखवण्याचा काही लोकांचा दुर्दैवी प्रयत्न आहे. परंतु जनतेनं नाकारलं हे आजपर्यंत कोण स्वीकारायला तयार नाही. पवारांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे की
इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता ममता बॅनर्जीमध्ये आहे, असं काल एक त्यांनी कोल्हापूरमध्ये महत्त्वाचं विधान केलंय. तुम्ही कसं या वक्तव्याकडे बघता? त्यांनी थेट असं सांगितलंय की इंडिया आघाडीचं नेतृत्व ममता बॅनर्जी करू शकतात. काँग्रेसवरती, काँग्रेसच्या नेत्यांवरती कुठेतरी नाराजी यामधून दिसून येते. नाही, याच्यामध्ये नाराजी म्हणण्यापेक्षा आता वेगवेगळे प्रयोग करणं महाविकास आघाडीला क्रमप्राप्त आहे. राहुल गांधींवर एक प्रयोग करून त्यांनी बघितला, तो यशस्वी झाला नाही. आता ममता दिदींवर हा प्रयोग करून बघायचा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आलेलं जे अपयश आहे त्याच्यात काय फरक पडतो का, पाठीपुढे होतं का, एवढंच बघण्याचा हा प्रयत्न आहे. त्याच्यामुळं आता काँग्रेसनं विचार केला पाहिजे की त्यांच्या नेतृत्वावर शंका निर्माण केली गेलेली आहे आणि ही शंका त्यांनी केली ही अयोग्य आहे असं मी म्हणणार नाही. ही जनतेची देखील शंका आहे की महाविकास आघाडीचं नेतृत्व जे लोक करतायत त्यांचं फक्त भारत जोडोमुळे सरकार येणार नव्हतं, तर त्यांचं सरकार काँग्रेसचं असताना त्यांनी देशासाठी काय केलंय हे जर सांगितलं असतं तर कदाचित काही मतं इकडे तिकडे झाली असती. नेमकी कोणती खाती किंवा कोणत्या याच्यावर मंत्रिमंडळ बहुमत मिळावून अजून 10-15-10-12 दिवस झालेले आहेत, अजूनही मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये. बैठकी होत नाही. एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये असं आहे की 2 दिवसापूर्वीपर्यंत आपणच सगळे असं म्हणत होता की मुख्यमंत्री पदाची आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जात नव्हती. ती आता घेतलेली आहे, म्हणजे सरकार स्थापन झालेलं आहे. मंत्रिमंडळ जोपर्यंत विस्तार होत नाही तोपर्यंत तिन्ही नेते मंत्रिमंडळ सांभाळायला सक्षम आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मंत्रिमंडळ येत्या काही दिवसामध्ये फायनल होईल, त्याचा विस्तार देखील होईल, शपथविधी देखील होईल. परंतु तोपर्यंत महाराष्ट्राचा विकासात्मक गाडा पुढे नेण्यासाठी तिघांचं नेतृत्व कॅबिनेट अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू शकतात, हा आम्हाला देखील विश्वास आहे आणि महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील विश्वास आहे. सर, हिवाळी अधिवेशनाच्या आधी होऊ शकतो विस्तार? हिवाळी अधिवेशनाच्या आधी विस्तार होऊ शकतो का? आता मला पक्षाचं मत किंवा या तिघांचं मत माहिती नाही, पण मला असं वाटतं की हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार नक्की होईल. शिवसेनेतलं मंत्रिपद कुठल्या बेसिसवर दिलं जाणार? बातम्या कुठे येत असतात, अजूनही ते नाराज आहेत का? काही खात्यांना घेऊन अजूनही कुठेतरी चर्चा सुरू आहेत, नगरविकास दबावतंत्र सुरू आहे. रोज सकाळी पहिली बातमी हीच असते की शिंदेसाहेब नाराज आहेत का. शिंदेसाहेबांनी उपमुख्यमंत्र्याची शपथ घेतल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये जो अवकाळी पाऊस पडला होता त्याच्यामुळे जे नुकसान झालं होतं त्या अधिकाऱ्यांची देखील चर्चा केली. त्यांना तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासंदर्भातल्या सूचना केल्या. त्याच्यामुळे त्यांचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम हे शपथ घेतल्यानंतर तातडीनं सुरू झालेलं आहे. ते कुठेही नाराज नाहीत. आता हे सांगून सांगून आम्ही देखील थकलेलो आहोत. त्याच्यामुळे रोज सकाळी ते नाराजीची बातमी जी आपल्याकडनं येते ती आता भविष्यामध्ये थांबवली गेली पाहिजे ही माझी विनंती आहे. अतिशय जोमानं जसं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेसाहेब काम करायचे 24/7 तसं काम त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देखील सुरू केलेलं आहे. महाविकास आघाड़ी के एमएलए आज शपथ ले सकते हैं और वही ईवीएम विरोधी एक माहौल बनाया जा रहा है, उसको आप कैसे देखते हैं? आपने सही बात कही है कि माहौल बनाया जा रहा है, उसमें कुछ भी मेरे ख्याल से जो अभी मैंडेट मिला है उसको ढकने के लिए ये सब चालू है. जब ईवीएम प्रियंका गांधी मैडम के यहाँ अच्छी तरह से चलती है, वहां उनकी जीत होती है, तो उधर किसी का भी आक्षेप नहीं है. हरियाणा में भी किसी का भी आक्षेप नहीं है. नांदेड़ में जो चुनाव हुआ, बाई इलेक्शन हुआ, उसमें महाविकास आघाड़ी का एमपी चुन के आया, उधर आक्षेप नहीं है. लेकिन मेरे कॉन्स्टिट्यूंसी में आक्षेप है. मैं जहां से जीता हूं, हमारे महायुति के सब लोग जहां से जीता है, उनके ऊपर आक्षेप है कि ईवीएम में कुछ गड़बड़ है. अभी अपना जो सक्सेस नहीं आया है वो ढकने के लिए ये महाविकास आघाड़ी का प्रयास शुरू है और ये मेरे ख्याल से माइंड डाइवर्ट करने के लिए ये सब कुछ चल रहा है. इसमें सिर्फ और राजनीति है और मेरे ख्याल से शपथ जो विरोधक हमारे हैं उनकी शपथ आज या कल पक्की होगी. सर, मंत्रिमंडल विस्तार कब तक होगा और जिस तरीके से खबरें समझ रहे हैं कि गृह विभाग हुआ, स्पीकर हुआ, अर्बन डेवलपमेंट हुआ, कहीं न कहीं शिवसेना मांग रही है, उस पर कितना नहीं, ऐसी बातचीत कहीं भी नहीं हुई है. जो हमको चाहिए वो माननीय एकनाथ शिंदे साहब ने अमित भाई के पास बयान किया है. देवेंद्र जी के साथ उनका डिस्कशन शुरू है, सकारात्मक डिस्कशन शुरू है, कहाँ भी नेगेटिविटी नहीं है. मेरे ख्याल से ये 2-3 दिन में सम्मानपूर्वक बंटवारा हो जाएगा और मंत्रिमंडल का विस्तार भी हो जाएगा. ममता बनर्जी इंडिया अलायंस को लीड करती हुई का जो स्टेटमेंट आया है वही कांग्रेस नाराज दिख रही है. इससे जो नेशनल पॉलिटिक्स चेंज होती हुई नजर आ रही है, कैसे देखते हैं? राहुल जी गांधी के नेतृत्व में 2-3 चुनाव आपने भी देखे, हमने भी देखे. उनको
देखे उनको मेरे ख्याल से वो यशस्वी नहीं हुए, इसलिए अभी पैरेलली दूसरा नेतृत्व महाविकास आघाड़ी का रहना चाहिए। ये बात अगर रहती है तो ये कांग्रेस का अपमान है, हमारा नहीं। अपने पार्टी के जो कार्यकर्ता है, अपने पार्टी में जो बचे हुए लीडर लोग हैं, उनको मॉरल सपोर्ट देने के लिए ये बयानबाजी है, ये राजनीति है। मार्केटवाले में खुद शरद पवार पहुंचे हैं और ईवीएम का इश्यू उठा रहे हैं, सबके समर्थन ले रहे, ऐसे में कैसे देखिए? इसके ऊपर भी मैंने कहा है कि ये ईवीएम के ऊपर डाल के जो उनका पूरे महाराष्ट्र के लोगों ने उनको 40 पे लेके आए, 45 तक लेके आए, उसको ढकने के लिए ये सब प्रयास शुरू है, राजनीति शुरू है। अभी क्या करना है तो ईवीएम के बारे में क्वेश्चन मार्क करके ईवीएम ऐसा ऐसा है इसलिए हम नहीं जीते, ये दिखाने का ये प्रयास है और ये पूरी की पूरी राजनीति है। वक्फ बोर्ड जो है नोटिस इश्यू कर रहा है, 100 से ज्यादा किसानों को लातूर के नोटिस इश्यू किया गया कि जो जमीन पे वो करते हैं फार्मिंग, वो वक्फ बोर्ड की जमीन है, उसको लेकर के काफी विवाद। संभाजी वक्फ बोर्ड की तरफ से वो नोटिस जारी किए गए हैं सर 103। नहीं, ऐसा है कि अगर फार्मर लोगों की जमीन है और वो उनके पास पुरावा है, उनके पास प्रूफ है, तो सरकार उसका सकारात्मक तरीके से विचार करेगा, क्योंकि अगर वो फार्मर की जमीन है, वहां वो फसल उगा रहे हैं, तो उनको न्याय देना भी हमारी जिम्मेदारी है। लेकिन उसमें क्या है, कैसा हुआ है, कैसी नोटिस निकली है, ये अभी तक मुझको पता नहीं है, उसके ऊपर बात करना अच्छी बात नहीं है। लेकिन फार्मर लोगों की अगर जमीन रहती है तो उनके ऊपर अन्याय नहीं होगा। अबू आजमी ने सर महाविकास आघाड़ी छोड़ने का ऐलान कर दिया। अबू आजमी ने, उनका कहना है कि उद्धव ठाकरे की चूंकि पार्टी के नेता बाबरी मस्जिद वाली जो बातें हैं उसके ऊपर अपने आप को गर्व के पोस्ट कर रहे हैं और उद्धव ठाकरे कोई जवाब नहीं दे रहे हैं, तो उन्होंने जो सेक्युलरिज्म का जो है चोला पहना था वो वापस उतर गया है। मैंने यही बोला था कि महाविकास आघाड़ी की ये टेंडेंसी बन गई है, कल एक बात करना, आज एक बात करना, दूसरे दिन एक बात करना, ये भी अभी समाजवादी पार्टी को पता चल गया है। इसलिए अबू आजमी साहब ने उनसे क्लेरिफिकेशन मांगा है कि आपकी भूमिका क्या है, और कल वो ये भी बोले कि अगर वो शपथ नहीं लेना चाहते तो ठीक है, हम लोकशाही का आदर करते हैं, इसलिए हमने शपथ ली है। तो अभी आगे और बहुत कुछ घटने वाला है। महाविकास आघाड़ी के जो अलायंस वाले लीडर लोग हैं उनमें भी अभी कॉन्फिडेंस नहीं है, इसलिए ये सब हो रहा है। धन्यवाद। विचारलं झालं